तर मुंबईत युतीत जागा वाटप निश्चित झाल्याचं कळतंय आणि एकनाथ शिंदेंना 100च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज आहे। भाजप 120 पेक्षा जास्त जागा लढवणार आहे। आरपीआय, आठवले यासह इतर मित्रपक्ष यांना भाजप शिवसेना स्वतःच्या कोट्यातल्या जागा देतील अशी सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे 90 पेक्षा जास्त जागा पदरात पडल्याची शक्यता वर्तवण्यात येते। काल रात्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली। मुंबईतलं जागा वाटप निश्चित झालं आणि दुसरीकडे अजित पवार मात्र स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं देखील कळतंय। या संदर्भात अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, सौरभ, काल रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। अर्थात मुंबईसह इतर महापालिकांच्या संदर्भामध्ये ही चर्चा झाली होती, ज्यामध्ये जवळपास स्पष्ट करण्यात आलं की मुंबईमध्ये अजित पवार राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढवण्याची शक्यता अधिक आहे आणि त्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची देखील बैठक झाली। जवळपास 3 वाजेपर्यंत, रात्री 3 ते 3:30 वाजेपर्यंत या बैठका सुरू होत्या। त्याच्यामध्ये स्पष्ट ठरलेलं आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप हे एकत्रित जात आहेत, सोबत आठवले यांसारखे मित्रपक्ष जात आहेत आणि एकनाथ शिंदेंना जवळपास 100च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदेचा आग्रह 100पेक्षा जास्त जागांचा होता। जवळपास 125 जागा त्यांनी मागितल्या आणि शेवटपर्यंत 110 पर्यंत ते जागाचा खूप आग्रह करत होते। पण 90 ते 100च्या आसपास जागा जवळपास एकनाथ शिंदेंना मिळतील अशी एक शक्यता आहे। अर्थात उर्वरित जागांवर भाजप निवडणूक लढवेल। जवळपास 120 पेक्षा जास्त जागा हे भाजप निवडणूक लढवेल असं सांगितलं जातं आणि दोन्ही मित्र पक्षांना आपल्या कोट्यातून जागा देतील। आठवले आरपीआय त्यासह जोगेंद्र गवाडे किंवा इतर जे छोटे मित्र पक्ष असतील त्यांना दोन्ही मित्र पक्षांच्या जागा असतील, पण पक्षचिन्ह मात्र कमळ आणि धनुष्यबाणच असणार आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी जागा ज्या वाटपाचा तिढा होता तो जवळपास संपुष्टात आलेला आहे। स्थानिक पातळीवर जे युतीचे अलायन्सेस केल्या होत्या, समिती केली होती, त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना तोडगा निघाला नव्हता। मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आता याच्यावर तोडगा निघालेला आहे। ज्या पद्धतीने आज ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होईल त्यानंतरच अवघ्या 48 तासाच्या आत महायुतीची सुद्धा घोषणा होईल ही एक शक्यता वर्तवली जाते। निश्चितच सागर, या संदर्भात अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।